नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीवर तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, कंबाईन पूर्व परीक्षा आता झालेली आहे. बरेच विद्यार्थी असे होते की ज्यांचा राज्यसेवा पूर्वचा खूप चांगला स्कोर होता. तरी पण ते कंबाईन पूर्वची तयारी करत होते आणि ते करणं पण गरजेचं होतं. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा जी असणार आहे ती एप्रिलमध्ये जवळ-जवळ 80 ते 81 दिवस आता त्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी बाकी आहे आणि त्याच्यासाठी ही राज्यसेवा मुख्य पी-वाय-क्यूची बॅच आहे आमची. त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण जी-एस-1, जी-एस-2, जी-एस-3 आणि जी-एस-4 हे सर्व विषय मागच्या 5 वर्षाचे क्वेशन पेपर व्यवस्थित पी-वाय-क्यू एनालिसिस घेतलेलं आहे, विश्लेषण घेतलेलं आहे. त्याच्यासाठीचा हा डेमो व्हिडिओ आहे. हा डेमो व्हिडिओ बघा नंतरच ठरवा बॅच घ्यायची का नाही. बॅच घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे 95 95 22 15 84 या नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकता. काही अडचण असेल तर. डिस्क्रिप्शनमध्ये आपली अकॅडमीच्या ॲपची लिंक दिलेली आहे. ते ॲप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच पर्चेस करू शकता. आत्ता सध्या ही बॅचची फी कमी आहे. नंतर रिझल्ट लागल्यानंतर याची फी वाढवण्यात येईल. जी मूळ फी ती करण्यात येईल. जर तुमचा स्कोर चांगला असेल तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता. आता हा पुढचा जो डेमो आहे तो बघून मग ठरवा बॅच घ्यायची की नाही. हा जो डेमो आहे हा आमच्या बॅचमधलाच डेमो आहे जो तिथं शूट केलेला आहे. त्याच पद्धतीने पूर्ण बॅचमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. ओके. आता डेमो व्हिडिओ कंटिन्यू करू. आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024ला जी होणार आहे त्याच्यासाठी पी-वाय-क्यू एनालिसिस घेतोय. मागच्या 5 वर्षाचा पी-वाय-क्यू एनालिसिस घेतो. जी-एसचं बरं का. 2019, 20, 21, 22 आणि 23 हे 5 वर्षाचं एनालिसिस असेल. ह्यामध्ये जी-एस-1, 2, 3 आणि 4 असे 4ही पेपर कव्हर राहतील प्रत्येक वर्षाचे. म्हणजे निअर अबाउट बघा प्रत्येक जी-एसमध्ये किती क्वेशन असतात टोटल? 150 क्वेशन असतात. म्हणजे प्रत्येक वर्षाचे असे 600 क्वेशन. 5 वर्षाचे टोटल 3000 क्वेशन आपण ह्या बॅचमध्ये कव्हर करणार आहोत. आणि एक गोष्ट इथं एक खात्रीने सांगेल कारण त्याच्यामागे खूप मेहनत करतोय आम्ही, की तुम्हाला ही बॅच बघितल्यानंतर कोणतंही विश्लेषणाचं पुस्तक वाचायची गरज नाही पडणार. पी-वाय-क्यू एनालिसिस तुमचं एकदम परफेक्ट होईल. आणि पी-वाय-क्यू एनालिसिस जर करायचं म्हटलं ना एका प्रश्नपत्रिकेत, तर आपण जर आता सपोज मी करतोय, तर मला 2-3 दिवस एक प्रश्नपत्रिका करायला लागतात. ते सगळं एनालिसिस जे गरजेचं आहे ते आम्ही तुम्हाला एक क्वेशन पेपर 5 ते 6 तासात कव्हर करून देऊ. जेणेकरून तुमचं एनालिसिस एकदम परफेक्ट होईल आणि तुमचे मार्क्स वाढतील आणि तुम्ही पास व्हाल. ठीक आहे. जास्त वेळ न घेता मी सुरुवात करतो कारण तुम्ही सगळे एक लेव्हल गाठलेले स्टुडंट आहे सगळे. ठीक आहे. सगळ्यांचे मार्क्स चांगले आहे. आपण स्टार्ट करू. ठीक आहे. बघा पहिला जो पेपर आहे 2019चा पेपर घेतोय. जी-एस-1चा एनालिसिस बघतोय. पहिले 60 क्वेशन जे आहे ते हिस्ट्रीचे. आता हे 60 क्वेशनवरून तुम्हाला एक सांगायचं आहे मित्रांनो, की 60 क्वेशन जर आपण 5 वर्षाचे बघितले 60-60-60 300 क्वेशन आपण हिस्ट्री कव्हर करतोय. ह्या 60 क्वेशन प्रत्येक वर्षी जर बघितले ना आपण, तर काही टॉपिक असे आहेत त्याच्यावर वारंवार आयोग क्वेशन विचारतो. वारंवार रिपीट होत आहे. मग आपलं टार्गेट काय राहील जर एखादा आता सपोज उदाहरण देतो तुम्हाला सर सय्यद अहमद खानवर जर एखादा क्वेशन आलाय, तर सर सय्यद अहमद खान आपण असा कव्हर करू का जो पुढच्या म्हणजे आता 24ला जी मेन्स होणार आहे, 24ची जी मेन्स होणार आहे, त्याच्यामध्ये जर त्याच्यावर क्वेशन आला तर तुमचं चुकायला नको. म्हणजे तो टॉपिक पण कव्हर करतोय म्हणजे पी-वाय-क्यू मधून आपण रिव्हिजन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न राहील याच्यामध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने करू म्हणजे जर टॉपिकवर एखादा क्वेशन आला ना, तो टॉपिक कसा भविष्यामधले आलेले क्वेशन टॅकल करण्यासाठी कसा आपण बनवू किंवा कसं एक्सप्लेनेशन देऊ, या सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली. ठीक आहे. स्टार्ट करूया मित्रांनो. बघा पहिला क्वेशन आहे. क्वेशन विचारलेला आहे 1874 मध्ये ज्योतिबा फुले यांनी डॅश डॅश यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबई येथे सुरू केली. ठीक आहे. अशी कोणाच्या विनंतीवरून ज्योतिबा फुले यांनी मुंबई येथे 1874ला सत्यशोधक समाजाची शाखा सुरू केली होती. त्याचं उत्तर कृष्णराव भालेकर आहे. यांच्या विनंतीवरून मुंबई येथे कुठे केली होती? मुंबई. मुंबई येथे सत्यशोधक समाज स्थापन झाला होता. त्याची शाखा सुरू केली होती. कधी सुरू केली होती? 1874 मध्ये. ठीक आहे. क्लिअर होतंय? आता हे कृष्णराव भालेकर यांच्याविषयीची अजून महत्त्वाची फॅक्ट कोणती? यांनी 1877 मध्ये एक वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्या वृत्तपत्राचं नाव काय होतं? दीनबंधू. ठीक आहे. दीनबंधू नावाचं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं. हे लक्षात ठेवा. काही काळानंतर यांना आर्थिक अडचणी आल्यामुळे हे दीनबंधू बंद पडलं होतं आणि पुढे जाऊन 1880 मध्ये हे दीनबंधू वृत्तपत्र पुन्हा सुरू करण्यात आलं होतं. कोणाद्वारे सुरू करण्यात आलं होतं? नारायण मेघाजी लोखंडे यांच्याद्वारे ते सुरू करण्यात आलं होतं. आणि त्याच्या मागचं म्हणजे आता जे बघा राज्यसेवा पूर्वला किंवा कंबाईनला पण क्वेशन आलेला आहे, की कामगारांचा प्रश्न कोणत्या वृत्तपत्रातून नारायण मेघाजी लोखंडे यांनी मांडला होता. तर कशामधून मांडला होता? तो दीनबंधूंमधून मांडला होता. म्हणजे हे नारायण मेघाजी लोखंडे जे ओळखले जायचे कशासाठी ओळखले जायचे? कामगार चळवळ जी होती त्याच्यासाठी ओळखले जायचे सगळ्यांना माहिती. ठीक आहे. तर हे झालं. आता हे व्यंकू काळेवार. हे व्यंकू काळेवार कोण होते?
तर हे देणगीदार होते सत्यशोधक समाजाचे. यांनी सत्यशोधक समाजाला 1200 रुपयाचा त्यावेळेसचा बरं, त्यावेळेस 1200 रुपयाचा छापखाना देणगी म्हणून हा सत्यशोधक समाज होता. ठीक आहे. सगळे ऑप्शन कव्हर झालेले. व्यंकू काळेवार, मेघराज लोखंडे, कृष्णराव भालेकर. आता वीरा शिंदे यांच्यावर स्पेशल क्वेश्चन आलेला आहे पुढं, तो एक्सप्लेन करू डिटेलमध्ये. वीरा शिंदेवर एक भविष्यात जो क्वेश्चन येईल तो कोणताच चुकणार नाही तुम्ही, अशा पद्धतीने आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. आता पुढची महत्वाची गोष्ट मित्रांनो, सत्यशोधक समाज स्थापना कधी. सत्यशोधक समाज, आता कोणतीही ऑर्गनायझेशनचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल ना, कशा पद्धतीने अभ्यास करायचा बघा. सत्यशोधक समाज मी शॉर्ट मध्ये लिहितो म्हणजे वेळ वाचेल आपला. सत्यशोधक समाज, ठीक आहे. येस येस सहसा लिहितो बघ. स्थापना कधी होती मित्रांनो? 24 सप्टेंबर 1874 ला स्थापना आहे. 73 ला स्थापना आहे, सॉरी 74 नाही 73 ला स्थापना आहे. त्याची मुंबई येथे शाखा कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून सुरू करण्यात आली होती. कुठं करण्यात आली होती? मुंबई येथे 1874 ला. ठीक आहे. याची स्थापना कोणी केली होती रे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. कोणी केली होती? महात्मा ज्योतिबा. ठीक आहे. हे तुम्ही डिटेलमध्ये लिहायचं आणि क्वेश्चन पेपरवरच लिहायचं हा, म्हणजे तुमच्या नोट्स ज्या वेळेला तुम्ही पीवायक्यू बघत राहाल ना, तुमचं हे रिवाईज होत राहील. ठीक आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. आणि याचा उद्देश काय होता? याचा मेन उद्देश होता की जो वरिष्ठ वर्गाचं जे वर्चस्व होतं त्यावेळेस, आणि त्याच्यामुळे जो कनिष्ठ वर्ग होता किंवा बहुजन समाज होता, हा गुलामगिरीमध्ये, सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीमध्ये पूर्णपणे भराडला गेला होता. त्यांना त्या गुलामगिरीतून बाहेर काढणे, त्यांना शिक्षण देणे, त्यांचे जे हाल किंवा ते अंधश्रद्धांवर त्यांचा विश्वासामुळे त्यांचं जे पिळवणूक होत होती किंवा वरिष्ठ वर्गाकडून त्यांची पिळवणूक होत होती, ती कुठंतरी थांबली पाहिजे. त्या उद्देशाने हा सत्यशोधक समाज स्थापन करा. ठीक आहे. आणि दिनबंधू हे जे वृत्तपत्र होतं कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं होतं 1877 मध्ये. त्याच्यामधून सत्यशोधक चळवळीचे जे विचार होते त्या वृत्तपत्रामधून मांडले गेले. ठीक आहे. क्लिअर झालंय पूर्णपणे. आपण तो क्वेश्चन कव्हर केला. आता पुढचा क्वेश्चन बघू. पुढचा क्वेश्चन विचारलेला आहे 2 नंबरचा क्वेश्चन. पुढील व्यक्ती कोणत्या गुप्त संघटनेच्या सभासद होत? ठीक आहे. 4 व्यक्ती दिलेले आहे. कोण कोण? महादेव विनायक रानडे, दामोदर भिडे, बळवंत नातू आणि खंडेराव साठे. तुम्हाला ह्या नावावरून एक गोष्ट कळ. आता काही लोक याच्यामुळे कन्फ्युज पण होऊ शकतात बरं, हे महादेव गोविंद रानडे तर नसतील ना. ठीक आहे. नाही, हे विनायक रानडे बरं का, महादेव विनायक रानडे. ते महादेव गोविंद रानडे हे वेगळे होते. महादेव विनायक रानडे ह्या याच्यावरून तुम्हाला लगेच कळतं की हे चाफेकर बंधूंशी संबंध. ठीक आहे. आता ह्या ज्या व्यक्ती होत्या ह्या कोणत्या संघटनेच्या सभासद होत्या रे? चाफेकर क्लब. चाफेकर क्लब ही जी गुप्त संघटना होती त्याची 4 सभासद होते. ते 4 सभासद कोण होते मित्रांनो? दामोदर भिडे होते, बळवंत नातू होते, खंडेराव साठे होते आणि महादेव विनायक रानडे. आणि याची स्थापना कोणी केली होती? स्थापना केली होती दामोदर चाफेकर. ठीक आहे. दामोदर चाफेकर यांनी स्थापना केली होती. याचा स्थापनेमागचा उद्देश काय होता? याचा स्थापनेमागचा उद्देश होता की जे व्यक्ती, जे पण युवक असतील ह्या संघटनेशी जोडले गेलेले असतील, त्यांना दांडपट्टा शिकवणे, पिस्तूल चालवणे शिकवणे किंवा मल्लविद्या शिकवणे, ही एक क्रांतिकारी संघटना होती. म्हणून त्याच्याशी मध्ये बऱ्या म्हणजे जवळजवळ 300 युवक याच्याशी जोडले चाफेकर क्लब. ठीक आहे. आता हे जरा चाफेकर क्लब बद्दल. आता खाली एक ऑप्शन आहे अभिनव भारत सोसायटी. ठीक आहे. 1899 मध्ये मित्रमेळाची स्थापना झाली आणि 1904 मध्ये अभिनव भारत म्हणजे त्या मित्रमेळाचं रूपांतर अभिनव भारत सोसायटी मध्ये झालं होतं. त्याची स्थापना कोणी केली होती? विनायक दामोदर सावरकर यांनी. सावरकरांनी केली होती. कधी केली होती? 1904 ला. दादाराव सावरकर वगैरे ते पण त्यामध्ये इन्व्हॉल्व होते. ही पण एक गुप्त संघटना होती. नाशिक येथे याची स्थापना होती. हे लक्षात ठेवा. याच्यावर क्वेश्चन विचारला तर भविष्यात सावरकरांवर जर क्वेश्चन डिटेलमध्ये आला तर डिटेलमध्ये आपण घेऊ आणि तो येणारच क्वेश्चन. ठीक आहे. चिंता करायची नाही. पुढे बघा. पुढचं जे आहे परमहंस सभा. परमहंस सभेची स्थापना कधी आहे मित्रांनो? 1849 ला स्थापना आहे. कोणी केली होती? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी याची स्थापना केली. लक्षात ठेवा. ठीक आहे. समाज सुधारण्यासाठी याची स्थापना होती. हे की लक्षात ठेवा. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा आहे ना, एक तुम्हाला बेसिक सांगतो, कोणताही समाज सुधारक असो, ते ज्योतिबा फुले असो, कोणी पण असो, प्रत्येकाचा एका क्षेत्रामध्ये काम असायचं. म्हणजे कोणत्या तरी एका वर्गासाठी त्यांनी काम केलेलं, कोणत्या तरी एका गोष्टीसाठी काम केलेलं असायचं. म्हणजे आता जे महात्मा फुले होते यांचं जे काम होतं बहुजन समाजाची अपलिफ्टमेंट कशी करायची, म्हणजे वरिष्ठ वर्गाकडून त्यांची जी पिळवणूक होते किंवा तो भरडला जातोय त्यांना वर कसं आणायचं, त्यांना ह्या गोष्टी म्हणजे ह्या समाजाशी समांतर कसं आणायचं, समानता कशी निर्माण करायची समाज, या सगळ्या गोष्टींसाठी त्यांचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने असतं. आता बघा पुढची जी आहे स्टार क्लब अशा नावाची काय हे नव्हतं. परमहंस सभा झालं, अभिनव भारत आणि चाफेकर. ठीक आहे. क्लिअर होतंय.
ह्या गोष्टी तुम्ही क्वेश्चन पेपरवर लिहून घ्यायच्या आहे, म्हणजे हे रिवाईज होत राहतील. म्हणजे तुम्हाला पुस्तकामध्ये वाचायची गरज नाही पडणार की परमहंस सभा, म्हणजे रिवाईज करायला लागतं बरं का. फॅक्ट असतात, खूप रिव्हिजन लागते. आता मी हे 30 क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन मागच्या 2 दिवसापासून काढतोय आणि लिटरली इतके स्टँडर्ड सोर्सेस मी 3-4 स्टँडर्ड सोर्सेस वापरून हे एक्सप्लेनेशन काढले जे तुम्हाला सांगतो. ओके, हे कुठंच भेटणार नाही तुम्हाला एवढं प्रिसाईज, कारण जे ह्याचे पुस्तक असताना विश्लेषणाचे त्याच्यामध्ये खूप फापट पसरा दिलेला. म्हणजे क्वेश्चनची डिमांड वेगळी राहते, भलत्याच गोष्टी ज्या त्यांना इझिली अवेलेबल होतात त्यात तिथे टाकल्या जातात, ते पुस्तक मोठं ते काही कामाचं नाही. ठीक आहे, हा दुसरा क्वेश्चन. आता पुढचा क्वेश्चन बघा, 3 नंबरचा क्वेश्चन काय म्हटलेलं आहे. महाराष्ट्रात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात गोविंद बाबाजी जोशी हे उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले. ओके, यस. त्यांनी स्थापन केलेल्या डॅश डॅशने 1862 मध्ये सहकारी पतपेढीची पायाभरणी. ठीक आहे, तर कोणती होती ती अशी, तर त्याचं उत्तर काय मित्रांनो, वसई असोसिएशन. वसई असोसिएशनची स्थापना कधी झाली होती? 1862 मध्ये स्थापना आहे. कोणी केली होती? गोविंद बाबाजी जोशी यांनी केली होती. तर तेव्हा गोविंद बाबाजी जोशी हे कोण होते रे? तर हे हिंदू मिशनरी. हिंदू. ओके, आता पुढे जाऊन बघा, वेस्टर्न इंडिया असोसिएशन अशा नावाची काय असोसिएशन नाही, ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची असोसिएशन आहे. आयोगाने इथं आहे ना, हे वेस्टर्न आहे ना चुकवण्यासाठी काहीतरी नाव टाकून दिले असंच. तर ईस्ट इंडिया असोसिएशन जी स्थापन झाली होती कधी झाली होती? 1866 मध्ये केली होती. कोणी केली होती? दादाभाई नौरोजींनी केली होती. आणि त्याच्यामध्ये कोणते व्यक्ती होते? जे अधिकारी, जे इंग्रज अधिकारी जे रिटायर झालेले किंवा जे सनदी अधिकारी जे रिटायर झालेले ते लोक त्याच्यामध्ये होते, आणि त्यालाच ईस्ट इंडिया असोसिएशन. जेणेकरून भारतीय लोकांचे जे प्रश्न आहे ते युरोपीय किंवा इंग्लंडमधले जे नेते त्यांच्यापर्यंत ते पोहोचावे, इंग्लंडच्या पार्लमेंटपर्यंत पोहोचावे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हा उद्देश मेनली कशात होता? ईस्ट इंडिया असोसिएशन. हे पुढे जाऊन आपण कव्हर करूया. ठीक आहे, वेस्ट इंडिया असोसिएशन अशा नावाची काही संस्था नव्हती मित्रांनो. पुढे बघा, ठाणे असोसिएशन एक ऑप्शन आहे. याची स्थापना झाली होती 1868. 1868 मध्ये कोणी केली होती? गोविंद बाबाजी जोशी. ओके, आता हे मुंबई असोसिएशन. मुंबई असोसिएशन नावाचं पण असं काही असोसिएशन नाहीये, पण बॉम्बे असोसिएशन नावाचं होतं, तर त्यांनी मुंबई टाकलं आयोगाने. तर बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झाली होती मित्रांनो? 1852 मध्ये स्थापना होती. कोणी केली होती? नाना शंकर शेट यांनी. ठीक आहे, नाना शंकर शेट यांनी याची स्थापना केली होती बॉम्बे असोसिएशन, आणि दादाभाई नौरोजींनी पण त्यांना हेल्प केली होती याची स्थापना करण्यामध्ये. ठीक आहे, क्लिअर होतंय. चला पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818 मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज डॅश डॅश येथे स्थापन. ओके, काय म्हटलेलं आहे? ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818 मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज डॅश डॅश येथे स्थापन केलं, असा क्वेश्चन. तर मित्रांनो, लॉजिकल अप्रोच. आता हे जे क्वेश्चन सॉल्व्ह करताना ना, काही काही क्वेश्चनला लॉजिक आणि एलिमिनेशन टेक्निक वर्क करतात, म्हणजे लॉजिकल अप्रोच. आता हा जो क्वेश्चन आहे हा कम्प्लिटली लॉजिकल अप्रोचचा क्वेश्चन. तर ते काय तुम्हाला मी सांगतो बघा. हे लॉजिक कोणतं आहे माहिती आहे का? व्हाय दिस ऑप्शन नावाचं लॉजिक आहे. म्हणजे तो ऑप्शन तिथं आयोगाने का टाकला? आयोगाने तो ऑप्शन टाकला याचं कारण काय असतं ते त्याचं उत्तर आहे म्हणून टाकलंय. बघा, आता तुम्हाला मी सांगतो ते कसं आहे ते लॉजिक. बघा मित्रांनो, इथं काय म्हटलेलं आहे? हा क्वेश्चन आहे 1818 मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज डॅश डॅश इथे स्थापन झालं. खाली ऑप्शन दिसत आहे सेरामपूर, कलकत्ता, मुंबई आणि मद्रास. ठीक आहे, ही जे 3 शहर आहे बघा, त्यावेळेसचे सगळ्यात मोठे शहर होते कलकत्ता, मुंबई, मद्रास. पण त्याला सोडून एक ऑप्शन आलाय बघा, सेरामपूर. हा थोडासा वेगळा आहे, थोडासा ऑड आहे, ऑड मॅन आउट आहे थोडा. ठीक आहे, ऑड मॅन आउट आहे. तो ऑप्शन तिथं का आला? तर ते त्याचं उत्तर आहे म्हणून आलाय. म्हणजे ही सायकोलॉजी असते पेपर सेटर. जर सपोज ह्या क्वेश्चनचं उत्तर जर मुंबई असतं ना, तर इथं काहीतरी मोठं शहर असतं, पुणे असतं, त्याच्या म्हणजे जे का दिल्ली असतं, कानपूर असतं त्यावेळेसचे जे, असं काहीतरी असतं. पण तिथं सेरामपूर किंवा त्याला श्रीरामपूर म्हणतात. सेरामपूर हे बंगालमधलं एक शहर होतं त्यावेळेस, छोटं शहर, आणि तिथं या बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज आहे आपण. ठीक आहे, ह्या क्वेश्चन मध्ये याच्यापेक्षा जास्त एक्सप्लेनेशन काही गरज नाही मित्रांनो, कारण ही सरळ सरळ फॅक्ट विचारलेली. ओके, ह्या महत्वाच्या गोष्टी. आणि काही क्वेश्चन हिस्ट्रीमध्ये असे आहे ना, त्याचं एक्सप्लेनेशन फक्त आयोगाला माहित असतं, ते कुठंच भेटत नाही, किती पण सर्च करा. हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन आता बघा, हा एक टफ कॅटेगरीचा क्वेश्चन असतो होता बरं का. हे जे शाहीर होऊन गेले होते 18व्या शतकातले बरं का, हे सगळे 18व्या शतकातले शाहीर, त्यांच्यावर हा क्वेश्चन विचारला होता. ते कुठले होते? ठीक आहे, तर बघा, शाहीर अनंत फंदी, शाहीर परशुराम, शाहीर रामजोशी. आपल्याला हे नाव थोडंसं वाटतं. कशामुळे ओळखीचं वाटतं? ही लावणी होती, सुंदरा मनामध्ये भरली. ठीक आहे, सुंदरा
मनामध्ये भरली कोणाची होती? शाहीर रामजोशींची होती. ते आपण कुठेतरी वाचलेलं असतं, कुठेतरी ऐकलेलं असतं, सुंदर मनामध्ये भरली किंवा रामजोशी हे नाव थोडंसं फेमस होतं. ठीक आहे. रामजोशी हे कुठले होते? सोलापूरचे होते. त्यांना माहिती आहे. ठीक आहे. मग मी सीचं एक चेक करतोय कुठे? सीचं एक इथं दिलेलं आहे. इथं नाही, याला एलिमिनेट करतोय, याला एलिमिनेट करतोय, याला एलिमिनेट करतोय. कारण कुठंच एक नाही. बघ. ठीक आहे. डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर. बघा मित्रांनो, जे शाहीर अनंत फंदी होते हे नगरचे होते. नगर जिल्ह्यातलं जे संगमनेर तालुका आहे, तिथले होते कोण? शाहीर अनंत फंदी. यांचं आडनाव काय होतं मित्रांनो? घोलप होतं. ठीक आहे. आणि जो पेशवाई होती त्यांच्यामधले एक ज्येष्ठ शाहीर म्हणून ओळखलं जातं. शाहीर अनंत. ठीक आहे. शाहीर परशुराम जे होते, परशुराम हे कुठले होते रे? तर हे होते नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात. ठीक आहे. तालुक्यातील वावी या गावचे होते. ठीक आहे. ही एक फॅक्ट लक्षात ठेवा. आणि पुढचे जे आहे सगनभाऊ, शाहीर सगनभाऊ. ठीक आहे. आता एक्सप्लेनेशनसाठी मी काही डेटा आणला होता. सर्च करत होतो. जो मराठी विश्वकोश आहे, त्याच्यामधून हा डेटा काढलेला आहे मित्रांनो. काय म्हटलेलं आहे? अनंत फंदी त्यांचा कार्यकाळ कधी होता? 1744 ते 1819 होता. उत्तर पेशवाई विशेष म्हणजे उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील सर्वात ज्येष्ठ कोण? अनंत फंदी. आडनाव काय होतं? घोलप होतं. ते दिलेलं आहे. अहमदनगर, संगमनेर तालुक्यातले. ओके. अहिल्याबाई होळकर यांच्या सांगण्यावरून ते म्हणजे ज्यावेळेला त्यांचं उतार वय चालू झालं होतं ना, उतार वयामध्ये अहिल्याबाई होळकरांनी त्यांना कीर्तन करण्याचा सल्ला दिला होता आणि त्यांनी कीर्तन सुरू केले होते तिथून. कोणाच्या सल्ल्यावरून? अहिल्याबाई होळकर. असे वाक्य आहे ना, आयोगाचे लय आवडते वाक्य राहतात बघा. आयोग विचारता अशी क्वेश्चन. खालीलपैकी कोणी अहिल्याबाईच्या सल्ल्यावरून कीर्तन करण्यास सुरुवात केली होती? तर तिचं उत्तर काय राहील रे मित्रांनो? अनंत फंदी राहील. ठीक आहे. शाहीर अनंत फंदी राहील. पुढचं बघा, परशुराम मराठी शाहीर होते. जन्म नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे होता. ऑलरेडी सांगितले. राम जगन्नाथ जोशी त्यांनाच आपण काय म्हणतो? शाहीर राम जोशी असं म्हणतो. ठीक आहे. यांचा यांचा कार्यकाळ कधी होता बघा? 1762 ते 1813 त्या कालावधीमध्ये. जन्म कुठला? सोलापूरला, म्हणजे सोलापूरचे होते ते. सुंदरमनामध्ये भरली या अशाच प्रसिद्ध तमाश प्रधान लावण्यांचे रचयिता आणि नायक होते. ठीक आहे. फेमस होतं ते सुंदरमनामध्ये. तर भविष्यामध्ये सुंदरमनामध्ये भरली याच्यावर जर क्वेश्चन आला, ही संस्कृती बघा सिलेबसमध्ये पण टॉपिक येतो. ठीक आहे. कला आणि संस्कृती. जर त्याच्यावर जर क्वेश्चन आला तर असे काही क्वेश्चन आयोग विचारतं. ते थोडेसे ऑड असतात, हे माहीत पाहिजे आपल्याला. राम जगन्नाथ जोशी त्यांनाच आपण शाहीर राम जोशी असतं. ओके. पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा. 6 नंबरचा क्वेश्चन काय म्हटलेलं आहे? 1831 साली मुंबईत स्थापन झालेला डॅश डॅश हा छापखाना महाराष्ट्रीयन व्यक्तींनी स्थापन केलेल्या आद्य छापखान्यात गणला जातो. आद्य म्हणजे काय? तुम्ही अर्लीएस्ट म्हणजे एकदम आधीचा, सुरुवातीच्या काळात एकदम जो अर्ली, जो लवकर, जो पहिल्यांदा स्थापन झाला असा विचारलाय, तो कोणाचा होता? तर गणपत कृष्णाजी. गणपत कृष्णाजी यांचा छापखाना होता. आता हे गणपत कृष्णाजी जे होते, ते ना जे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी जे छापखाने आणले होते त्याच्यापासून ते काय म्हणतात त्याला, हे प्रोत्साहित झाले होते. ठीक आहे. असं काहीतरी आपण पण मराठीमध्ये आपण असा छापखाना सुरू करून मराठी पुस्तकं छापू शकतो का? असं त्यांचं स्वप्न होतं एक. आणि त्यांनी पुढे जाऊन 1841 मध्ये, फॅक्ट आहे त्यांच्याविषयी लक्षात ठेवा, 1841 मध्ये मराठी पंचांग, मराठी जे पंचांग होतं पहिलं मराठी पंचांग हे छापलं होतं बरं छापखाना. पुन्हा तो छापखाना कोणता होता? गणपत कृष्णजींचा छापखाना. ठीक आहे. ही फॅक्ट आहे. पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा. आता याच्याविषयी बघा, गणपत कृष्णजी 16 मार्च 1841 दिवशी गणपत कृष्णजी यांनी स्वतः हाताने पंचांग लिहिलं होतं. स्वतः लिहिलं होतं आणि त्यांनी छापलं होतं. ठीक आहे. शिळा प्रेसवर छापून प्रकाशित केलं. त्याला त्या शिळा प्रेसला काय म्हटलं जायचं? गणपत कृष्णजीचा छापखाना. ठीक आहे. एक्सप्लेनेशन आहे त्याचं. पुढे जाऊ. हिंदू मिशनरी सोसायटी स्थापना कोणी केली? सरळ सरळ फॅक्ट विचारली होती. हिंदू मिशनरीची स्थापना कोणी केली? सगळ्यात महत्वाचं हे मिशनरी काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे बरं मित्रांनो. 2 गोष्टी असतात भविष्यामध्ये, या कन्सेप्ट आहे. आता बघा, एक कन्सेप्ट असते मिशन. ठीक आहे. एक असतं मिशन, दुसरे असतात मिशन. हे मिशन काय माहिती का? एखाद्या धर्माचा प्रसार करण्यासाठी, एखादा धर्म असेल, आपण उदाहरण घेऊ ख्रिश्चन धर्म. हे ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये आले होते त्यावेळेस ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे एखाद्या धर्माचा प्रसार करण्यासाठी जी संस्था स्थापन केली जाते त्याला मिशन म्हणतात. फॅक्ट लक्षात ठेवा, ही कन्सेप्ट आहे. म्हणजे एखादा धर्म असेल त्याचा प्रसार करण्यासाठी जी संस्था स्थापन केली जाते त्याला मिशन म्हणतात. आणि जे व्यक्ती हा धर्म प्रसार करतात, म्हणजे त्या धर्माच्या प्रसारामध्ये जे व्यक्ती इन्व्हॉल्व्ह होतात त्यांना काय म्हटलं जातं? ठीक आहे.
त्याच्यावरचाच हा त्या लॉजिकवरचा एक क्वेश्चन. हिंदू मिशनरी सोसायटी स्थापना कोणी केली होती? तर आता बघा तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करू शकता. हे महादेव गोविंद रानडे आणि ज्योतिबा फुले का करू शकता त्याचं कारण पण सांगतो. की हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कधी झाली? 1907. आणि 1900 आता हे हिस्ट्रीचं एक लॉजिक तुम्हाला सांगतो. का प्रत्येक समाज सुधारक करताना एक गोष्ट नेहमी करायची म्हणजे एकदम व्यवस्थित करायची बरं का. त्यांचा जन्म कधी झालाय, मृत्यू. त्याच्यावरून काय होतं माहिती आहे का? जे क्वेश्चन येतात ना, बरेच ऑप्शन असे असतात का जी घटना त्यावेळेस घडलेली असते ना, आता बघा याच्यावरून सांगतो. हिंदू मिशनरी सोसायटी स्थापना झाली 1917 ला. ठीक आहे. मग असे 2 व्यक्ती इथं का त्यांचा मृत्यू आधीच झालेला होता. म्हणजे ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झालेला होता आधीच 1890. किंवा महादेव गोविंद रानडे हे 1901 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता. म्हणजे 1917 मध्ये ते अस्तित्वात नव्हते त्यावेळेला. ठीक आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला जन्म आणि मृत्यू माहीत नसला ना, तुम्ही लगेच 2 ऑप्शन तिथे, ते 2 ऑप्शन तिथे. त्याच्यावरून उत्तराच्या एकदम जवळ पोहोचता तुम्ही. गजाननराव वैद्य यांनी स्थापना केली होती त्याची. कशाची? हिंदू मिशनरी सोसायटी. आणि त्याचा उद्देश काय होता माहिती आहे का? त्याचा उद्देश असा होता की इतर धर्माचे जे लोक होते त्यांच्यामध्ये हिंदू धर्माविषयीचा काय म्हणतात त्याला प्रसार करणे, हिंदू धर्माचा प्रसार करणे आणि त्यांना हिंदू धर्मामध्ये आणणे. हा एक उद्देश होता. अजून एक दुसरी गोष्ट होती, शुद्धी. आता ही शुद्धी कशाला म्हटलं जायचं? शुद्धी कशाला म्हटलं जायचं रे? तर ही शुद्धी कशाला म्हटलं जायचं? का जे लोक हिंदू धर्मात होते आधी आणि त्यांना इतर मिशनऱ्यांच्या संपर्कात येऊन त्यांनी धर्म बदल केला, त्यांना परत हिंदू धर्मामध्ये म्हणजे त्यांची शुद्धी करून परत त्यांना हिंदू धर्म म्हणजे आपल्या किंवा प्रत्येकाचा धर्म असेल. कोणाच्या ज्या धर्मातून दुसऱ्या धर्मात गेलेले लोक आता हिंदू मिशनरी सोसायटीबद्दल आपण बोलतोय. तर हिंदू लोक दुसऱ्या धर्मामध्ये कन्व्हर्ट झाले असतील त्यावेळेला. ही हिंदू मिशनरी सोसायटी काय करायची? हे गजाननराव वैद्यांनी जी स्थापन केली होती ते काय करायचे? का जे दुसऱ्या धर्मात गेलेले त्यांना परत हिंदू धर्मात आणायचं आणि त्यांची शुद्धी त्याचं मेन उद्देश. ठीक आहे. महत्वाची फॅक्ट आहे 1917 ला याची स्थापना होती आणि याचा उद्देश पण मी ठीक आहे. पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो. महत्वाच्या इंग्रजी पुस्तकांचे उर्दूमध्ये भाषांतर करण्यासाठी सर सय्यद अहमद खान. ठीक आहे. मागच्या 10 वर्षामध्ये 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर काढले 5 ते 6 वेळा क्वेश्चन ह्या व्यक्तीवर दरवर्षी क्वेश्चन कुठेतरी तुम्हाला दिसतो सर सय्यद. मग आपण ह्या क्वेश्चन मध्ये सर सय्यद अहमद खान असे कव्हर करू ना म्हणजे असं एक्सप्लेनेशन घेऊन भविष्यामध्ये यांच्यावर जर क्वेश्चन आला तर नको. ठीक आहे. बघा काय म्हटलेलं आहे, महत्वाच्या इंग्रजी पुस्तकांचे उर्दूमध्ये भाषांतर करण्यासाठी सर सय्यद अहमद खान कशाची स्थापना डॅश डॅशची स्थापना केली. ते काय आहे, कशी स्थापना केली? द सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. आता एखाद्या ऑर्गनायझेशनचा तुम्ही अभ्यास करता तर पहिल्यांदा बघा द सायंटिफिक सोसायटी अभ्यास करा. द सायंटिफिक शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो, वेळ कमी लागेल. द सायंटिफिक सोसायटी तुम्ही अभ्यास करताय, काय करायचं? त्याची स्थापना कधी झाली होती? कधी झाली त्याची स्थापना? 1864 मध्ये स्थापना होती. कोणी केली होती? सर सय्यद अहमद खान केली होती. सर सय्यद अहमद खान यांनी केली होती. का केली होती? उद्देश काय होता याचा? तर जे इंग्रजी ग्रंथ असतील ते इंग्रजी ग्रंथांचं भाषांतर करून म्हणजे उर्दूमध्ये भाषांतर करण्यासाठी त्या सायंटिफिक सोसायटी स्थापना करण्यात 4 गोष्टी महत्वाच्या राहत आहे. ती ऑर्गनायझेशन स्थापन कधी झाली, कोणी केली, त्याचा उद्देश. ठीक आहे. हे महत्वाचं होतं आणि सगळ्यात महत्वाचं ते कुठे झाली हे पण एक महत्वाचं असतं. ठीक आहे. आता बघा सर सय्यद अहमद खान बघूया आपण. सर सय्यद अहमद खान जन्म कधीचा होता? 1817 मध्ये जन्म होता. 1898 मध्ये मृत्यू. ठीक आहे. 1817 मध्ये जन्म, 1898 मध्ये मृत्यू. वयाच्या 20व्या वर्षी ब्रिटिश प्रशासन अधिकारी म्हणजे वयाच्या 20व्या वर्षीचे ब्रिटिश प्रशासनात अधिकारी बनले. हे असे वाक्य जे आहे ना, एकनिष्ठ होते. 1857च्या उठावात ते ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिले. आयोगाचे खूप म्हणजे आवडीचे वाक्य, फेमस वाक्य. आयोग आहे ना, प्रश्नामध्ये तुम्हाला दिसेल का असे वाक्य टाकतात. आता पुढे काही क्वेश्चन आहे बघा. तुम्हाला मी दाखवील का आयोग असे वाक्य मोस्टली टाकतं बरं का प्रश्नामध्ये. म्हणून मी हे वाक्य कव्हर केलेले बरं का. हे म्हणजे भविष्यामध्ये जर क्वेश्चन आला तर असे वाक्य तुम्हाला दिसतील. तो ह्या महत्वाच्या फॅक्ट कव्हर केले. काय भविष्यामध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो की वरील विवरणावरून व्यक्ती ओळखा. त्याच्यामध्ये लिहिलं जाईल. त्याच्यामध्ये एक वाक्य राहील, वयाच्या 20व्या वर्षी ते अधिकारी बनले. ते 1857च्या उठावात म्हणजे ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिले होते. असे काहीतरी वाक्य तुम्हाला दिसते. ठीक आहे. काय म्हटलेलं इथं? वयाच्या 20व्या वर्षी ब्रिटिश प्रशासनात अधिकारी बनले. यस. 1857च्या उठावात ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिले होते. त्यांना साथ दिली होती. ग्रंथ द कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी हा ग्रंथ लिहिला. कशावर लिहिला होता? 1857चा जो उठाव झाला होता त्याच्यावर ग्रंथ होता.
हा कधी लिहिला होता त्यांनी? पण फॅक्ट आहे, महत्वाचा आहे. कोणता आहे? विचारला जाऊ शकतं, द कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी हा ग्रंथ कोणाचा आहे? सर सय्यद अहमद खान यांचा. महत्वाची फॅक्ट आहे. 1857 हा लिहिलेला ग्रंथ आहे. ओके, पुढे बघा. 1888 मध्ये त्यांनी गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात सदस्य म्हणून काम केलं. गव्हर्नर जनरल जो होता त्याच्या कार्यकारी मंडळामध्ये हे सदस्य म्हणून काम केलेलं. कुराणावरील भाष्य किंवा कॉमेंट्रीज ऑन कुराण हा ग्रंथ पण त्यांनी लिहिला होता. विचारला जाईल, कॉमेंट्रीज ऑन कुराण, ऑन द कुराण किंवा कुराणावरील भाष्य हा ग्रंथ कोणाचा आहे? सर सय्यद अहमद खान यांचा. तहजीब उल अखलाक, तहजीब उल अखलाक हे मासिक त्यांनी सुरू केलं होतं. तहजीब उल अखलाक हे मासिक कोणी सुरू केलं होतं? तर सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केलं होतं. 1875 मध्ये त्यांनी मुस्लिमांमध्ये पाश्चात्य विज्ञान संस्कृतीचा प्रसार व्हावा म्हणून अलीगड येथे मुहम्मदन अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली. त्याला सरळ क्वेश्चन विचारला जाईल, मुहम्मदन अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना कोणी केली होती? सर सय्यद अहमद खान यांनी केली. का केली होती? तर मुस्लिमांमध्ये पाश्चिमात्य विज्ञान आणि संस्कृतीचा प्रसार होण्यासाठी त्यांनी केली होती. ठीक आहे, हा उद्देश झाला. कधी केली होती? फॅक्ट क्लिअर होईल. ठीक आहे, पुढे बघा. याचाच पुढे याला कॉलेजचा दर्जा मिळतो. हे जे होतं मुहम्मदन अँग्लो ओरिएंटल स्कूल स्थापना झाली होती 1875. 1877 मध्ये याला कॉलेजचा दर्जा भेटतो आणि पुढे जाऊन महत्वाची फॅक्ट लिहून घ्या. 1920 मध्ये जे अलीगड मुस्लिम विद्यापीठ होतं ह्याच कॉलेजचं रूपांतर पुढे अलीगड मुस्लिम विद्यापीठ. लक्षात ठेवा, ही महत्वाची फॅक्ट आहे, लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे, पुढे बघा. 1886 मध्ये त्यांनी मुहम्मदन एज्युकेशन कॉन्फरन्स स्थापना केली होती. ही पहिली कॉन्फरन्स कधी सुरू 1800 म्हणजे भरवली होती 1886 मध्ये आणि नंतर दरवर्षी ती भरवली जायची. आता नाव काय? मुहम्मदन एज्युकेशन कॉन्फरन्स. म्हणजे काय? शिक्षणाशी संबंध. आता मी तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक समाजसुधारक असेल तर त्यांचा काहीतरी उद्देश असायचा, म्हणजे जीवनामध्ये ते एका विशिष्ट याच्यासाठी काम करायचे. आता हे जे सर सय्यद अहमद खान होते यांचं जे महत्वाचं जे काम होतं ना ते कशावर होतं माहिती? मुस्लिम समाजामध्ये पाश्चिमात्य शिक्षण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवलं जाईल आणि त्यांना एज्युकेटेड कसं केलं जाईल, त्यांना विज्ञानाचं नॉलेज कसं त्यांच्यापर्यंत प्रोव्हाइड केलं जाईल, या महत्वाच्या गोष्टींच्या भोवती त्यांचं काम फिरतं. हे तुम्हाला इथं दिसतं एज्युकेशन कॉन्फरन्स किंवा जी सायंटिफिक सोसायटी होती, जे पाश्चिमात्य जे म्हणजे जे इंग्रजीमधले जे ग्रंथ होते त्याला उर्दूमध्ये भाषण. ठीक आहे, म्हणजे हे त्यांचं म्हणजे काय होतं माहिती की हे जर तुम्हाला कळलं ना तर सय्यद अहमद खान यांचं काम कशाशी भोवती होतं, मोस्टली कशाशी रिलेटेड होतं, तर त्याच्यावरून तुमचे बरेच क्वेश्चन सुटतात बरं का. बरेच वाक्य त्याच्याशी रिलेटेड असतात. त्याच्याशी रिलेटेड जे वाक्य दिसतं ते बरोबर माना. शिक्षणाशी रिलेटेड, विज्ञान, मुस्लिम समाजामध्ये विज्ञान, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, क्लिअर झालंय. सर सय्यद अहमद खानवर शक्यतो भविष्यामध्ये क्वेश्चन आला तर याच्या बाहेर जाणार. सगळ्या महत्वाच्या गोष्टी. आपण पुढे जाऊ. 9 नंबर. लाला लजपतराय यांनी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे चालवली? आता इथं दिसते यंग इंडिया, द पीपल, न्यू इंडिया आणि पंजाबी. आपल्याला हे कळतंय न्यू इंडिया हे यांचं नव्हतं, कोणाचं होतं? अॅनी बेझंट यांनी सुरू केलं होतं हे न्यू इंडिया. त्यामुळे हा ऑप्शन इलिमिनेट होतो मित्रांनो. आणि अॅनी बेझंटचं अजून एक वृत्तपत्र होतं ते म्हणजे कॉमनवेल. कॉमनवेल आणि न्यू इंडिया हे अॅनी बेझंटचे वृत्तपत्र होते. लक्षात ठेवा, महत्वाची फॅक्ट विचारला जातो क्वेश्चन. ठीक आहे, हा ऑप्शन जर इलिमिनेट झाला तर बघा सी याच्यात हा इलिमिनेट होतो, हा इलिमिनेट होतो, हा इलिमिनेट होतो डायरेक्ट उत्तरापर्यंत. पर्याय क्रमांक 1. पण आयोगाने हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे मित्रांनो. हा क्वेश्चन कॅन्सल करण्याचं कारण काय माहिती आहे? हे जे यंग इंडिया आहे, ठीक आहे, यंग इंडिया हे मोस्टली आपण वाचतो ते कोणाशी रिलेटेड वाचतो? महात्मा गांधींशी. महात्मा गांधींनी जे साप्ताहिक सुरू केलं होतं त्याचं नाव काय होतं? यंग इंडिया होतं. आणि हे लाला लजपतराय यांनी पण सुरू केलं होतं बरं का मित्रांनो. लाला लजपतराय ज्यावेळेला अमेरिकेमध्ये होते, ठीक आहे, अमेरिकेमध्ये होते त्यावेळेला त्यांनी होम रूल लीग सुरू केली होती बरं का अमेरिकेमध्ये. ही होम रूल लीग जी चळवळ सुरू झाली होती 1916 मध्ये, ही होम रूल लीग कोणी सुरू केली होती अमेरिकेमध्ये? लाला लजपत राय यांनी सुरू केली. आणि त्याच्या प्रसारासाठी त्यांनी यंग इंडिया हे सुरू केलं होतं. ठीक आहे, यंग इंडिया हे साप्ताहिक सुरू केलं होतं. आणि काही सोर्सेसमध्ये असं पण म्हटलंय की यंग इंडिया हे बुक होतं लाला लजपत. पण हे असं अँबिग्युअस माहिती असल्यामुळं काय झालंय, हा जो क्वेश्चन आहे हा आयोगाने कॅन्सल केला. हे लक्षात ठेवा, द पीपल हे पंजाबी काय म्हणतात त्याला वृत्तपत्रे. ठीक आहे, आता बघा लाला लजपत राय बरोबर महत्वाचं.
1865 ला जन्म आहे मित्रांनो. 1928 ला मृत्यू आहे. आता तुम्हाला माहिती आहे 1928 ला जो मृत्यू झाला होता, सायमन कमिशन विरुद्ध जी चळवळ उभी राहिली होती किंवा जे आंदोलन उभं राहिलं होतं, सायमन गो बॅक, त्यामध्ये लाठी हल्ल्यामध्ये त्यांना मार लागला होता आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू. सगळ्यांना माहिती आहे 1928 ला जे सायमन कमिशन आलं. ठीक आहे. आता बघा, जन्म कुठे? लुधियाना येथे जन्म झालाय. कुठला? पंजाब. पंजाबचे शेअर पंजाब केशरी पण म्हटलं जायचं बरं का. ठीक आहे. पंजाब का शेअर जर विचारलं गेलं तर लाला लजपत राय होते. ओके. बघा, लाहोरला गेल्यावर ते महात्मा हंसराजांच्या संपर्कात आले. असे वाक्य आयोगाचे आवडते वाक्य असतात बरं का. असे वाक्य टाकता आयोग. लक्षात ठेवा. लाहोरला गेले होते, कोणाच्या संपर्कात आले होते? महात्मा हंसराज. लाहोर येथील दयानंद अँग्लो वैदिक महाविद्यालयाच्या स्थापनेत वाटा होता त्यांचा. हे कोणतं? दयानंद अँग्लो वैदिक महाविद्यालय. ठीक आहे. आर्य समाजाचे कट्टर अनुयायी होते. आर्य समाज. ठीक आहे. बघा, पंजाबी, वंदे मातरम आणि पीपल ही वृत्तपत्र. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं द पीपल, पंजाबी. अजून एक ऍड करून घ्या, वंदे मातरम. ठीक आहे. स्वातंत्र्य चळवळीला समर्थन मिळवण्यासाठी 1914 साली इंग्लंडला, नंतर अमेरिकेत आणि अमेरिकेत जाऊन होम रूल लीगची स्थापना केली होती त्यांनी. तर भविष्यामध्ये क्वेश्चन विचारला गेला मित्रांनो, अमेरिकेमध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली होती? तर त्याचं उत्तर काय राहील? लाला लजपत राय. ओके. बघा, 1920 सालच्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. ही महत्वाची फॅक्ट आहे. कधीचं? 1920चं जे अधिवेशन झालं होतं काँग्रेसचं, कुठे झालं होतं? कलकत्ता इथे झालं होतं आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? लाला लजपत. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, AI, आपण त्याला काय म्हणतो रे? आयटक म्हणतो. ठीक आहे. याची स्थापना कधी होती? 1920 ला झाली होती. आणि पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय होते. आणि हे अधिवेशन किंवा आयटकची स्थापना कुठे झाली होती? तर मुंबईला झाली. महत्वाच्या फॅक्ट आहे. आयटक वर जर क्वेश्चन आला तर हे लक्षात ठेवा, 1920 ला स्थापना आहे, मुंबई येथे स्थापना आहे, 1920 ची स्थापना आहे आणि त्याचे पहिले अध्यक्ष कोण आहे? लाला लजपत. ओके. 1926 ला जिनिव्हा आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत भारताचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी भाग. ठीक आहे. या महत्वाच्या फॅक्ट ह्या लिहून घ्यायच्या. लाला लजपत रायवर याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही शक्यतो बरं. आता रेअरली गेला तर जाऊ पण शकतो, म्हणजे आयोग जर वेगळं काहीतरी कुठून तरी काढलं एखादं वाक्य, पण शक्यतो जर वाक्य विचारलं तर याच्याच लिहित राहतील. हे महत्वाच्या गोष्टी. ओके. बघा, पुढचा क्वेश्चन 10 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? जोड्या जुळवा विचारलेलं आहे. काही जोड्या दिलेल्या आहे आणि त्याच्याशी रिलेटेड काही वाक्य दिलेले. ठीक आहे. पहिलं आहे द लंडन इंडियन सोसायटी. उमेशचंद्र बॅनर्जी त्याचे सेक्रेटरी होते. ही फॅक्ट आहे, लक्षात ठेवा. माहित नसेल तर लिहून ठेवा. उमेशचंद्र बॅनर्जी त्याचे सेक्रेटरी होते. अचं एक कुठं दिलंय? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलंय. त्याचं उत्तर आहे. आता एक्सप्लेनेशन बघू. आता ही लंडन इंडियन सोसायटी स्थापन कधी, कुठे झाली होती? 1865 मध्ये याची स्थापना होती. कुठे झाली होती? लंडन येथे. कोणी केली होती? आता उमेशचंद्र बॅनर्जी, फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी हे जे स्टुडंट होते, तिथे शिकत होते लंडन, यांनी दादाभाई नौरोजी यांच्या गायडन्स खाली याची कुठं. ठीक आहे. लक्षात ठेवा, महत्वाची फॅक्ट. हे झालं द लंडन इंडियन सोसायटी 1865. ईस्ट इंडिया असोसिएशन, मला ऑलरेडी मी सांगितलं होतं ना. ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापना कधी? 1866 ची स्थापना आहे. कोणी केली होती? दादाभाई नौरोजी यांनी केली होती. आणि यालाच सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्यांची कमिटी असं पण म्हटलं जायचं. सांगितलं होतं त्याच्यामध्ये जे व्यक्ती इन्व्हॉल्व होते ते कोण होते? ते ऑलरेडी सेवानिवृत्त झालेले. ठीक आहे. जे रिटायर्ड लोक होते, जे इंग्रज अधिकारी होते, ते ह्या कमिटीमध्ये होते. आणि ह्या कमिटीचा जो उद्देश होता किंवा ह्या ईस्ट इंडिया असोसिएशनचा जो उद्देश होता, तो भारतीयांचे जे प्रश्न असतील, भारतीयांचे जे प्रॉब्लेम असतील, ते इंग्रज नेत्यांपर्यंत किंवा इंग्लंडमधल्या नेत्यांपर्यंत पोहोचवणे हा ईस्ट इंडिया असोसिएशनचा मेन उद्देश. ठीक आहे. स्थापना सांगितली. आता पुढे बघा, इंडियन सोसायटी. इंडियन सोसायटी स्थापना कोणी केली होती? आनंद मोहन बोस यांनी केली होती. कधी केली होती? 1872 मध्ये स्थापना केली. ह्या महत्वाच्या फॅक्ट आहे, ह्या फॅक्ट लिहून घ्यायच्या आहे. 1872 मध्ये इंडियन सोसायटी. उद्देश काय होता? याचा उद्देश होता की इंग्लंडमध्ये राहणारे जे भारतीय होते त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण किंवा नॅशनलिझमची भावना निर्माण, हा याचा उद्देश होता इंडियन सोसायटी. आता पुढे सार्वजनिक सभा. तुम्हाला सगळ्यांना माहिती, सार्वजनिक सभा आरंभी पुन्हा असोसिएशन म्हणून अस्तित्वात आली होती. आता ही सार्वजनिक सभा एक्सप्लेन करतो व्यवस्थित. सार्वजनिक सभाची स्थापना कधी झाली होती? आता पहिल्यांदा झालं होतं पुन्हा असोसिएशन. पुन्हा असोसिएशन इथं बघा, आरंभी पुन्हा असोसिएशन. याची स्थापना कधी होती रे पुन्हा असोसिएशन? 1867 मध्ये. कोणी केली होती? ग वा जोशी यांनी केली. ठीक आहे. ग वा, ठीक आहे,
जोशी यांनी स्थापना केली होती. ओके, यांनाच सार्वजनिक काका पण म्हटलं जायचं बरं का. सार्वजनिक काका म्हणून ओळखलं जायचे. ठीक आहे, सार्वजनिक काका यांनी ह्या पुणे असोसिएशनची स्थापना केली होती आणि पुढे जाऊन 1870 मध्ये त्याचं रूपांतर कशात झालं? सार्वजनिक सभेमध्ये झालं. महादेव गोविंद रानडे सुद्धा याच्याशी संबंधित, ते पण यांच्याबरोबर जोशी. ठीक आहे, महत्वाच्या फॅक्ट. आता याची स्थापना का केली होती पुणे सार्वजनिक सभेची? तर जे पर्वतीय संस्थान होतात तिथं जो भ्रष्टाचार चालू होता किंवा जो गोंधळ उडालेला होता त्या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी या सार्वजनिक स्थापना झाली होती आणि नंतर मग त्याचं काम जे होतं ते वाढवलं होतं, म्हणजे समाजकारण, राजकारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर ही सार्वजनिक सभेने काम केलं. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.